नमस्कार विद्यार्थ्यांनो, विषय मराठी। आज आपण मराठी विषयातील व्याकरण विभागातील वाक्य व त्याचे प्रकार शिकूया। वाक्याचे एकूण 12 प्रकार पडतात। विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य। तर हे वाक्याचे मुख्य 12 प्रकार तर आपण पाहिलेच, पण वाक्याचे मुख्य 2 प्रकार केले जातात आणि त्या 2 प्रकारांमध्ये हे मागील 12 प्रकार आपल्याला दिसून येतात। मग हे 2 प्रकार कोणते? तर पहिला आहे अर्थमूलक वाक्य आणि दुसरा आहे रचनामूलक वाक्य। अर्थमूलक वाक्य म्हणजे वाक्याच्या अर्थावरून त्याचे जे प्रकार केले जातात त्याला अर्थमूलक वाक्य म्हणतात। आणि रचनामूलक वाक्य म्हणजेच वाक्याच्या रचनेवरून, वाक्याच्या थोडक्यात संख्येवरून हे प्रकार पाडले जातात आणि त्याला रचनामूलक वाक्य म्हणतात। तर अर्थमूलक वाक्याचे प्रकार हे पुढीलपैकी आहेत: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य। हे 9 प्रकार आपण अर्थमूलक वाक्याच्या प्रकारामध्ये पाहूया। म्हणजेच अर्थावरून पडणाऱ्या प्रकारांमध्ये आपल्याला याची गणना केली जाईल। तर रचनामूलक प्रकारामध्ये हे पुढील 3 प्रकार पाहिले जातात। पहिला आहे केवल वाक्य, त्यालाच केवळ वाक्य असे सुद्धा म्हणतात। दुसरा आहे मिश्र वाक्य, तिसरा आहे संयुक्त वाक्य। तर हे 3 जे वाक्याचे प्रकार आहेत ते आहेत रचनामूलक वाक्याचे प्रकार। पण आपल्याला आता अर्थमूलक वाक्याचे प्रकार पाहायचे आहेत आणि तेही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला जे अर्थमूलक प्रकाराचे 4 प्रकार दिलेले आहेत ते 4 प्रकार पाहायचे आहेत। मग ते 4 प्रकार पाहण्यापूर्वी आपल्याला नेमकं वाक्य म्हणजे काय ते आधी समजून घ्यावं लागेल। वाक्य म्हणजे काय बरे? तर संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला, काही शब्दांचे एकत्रीकरण केलं आणि आपण वाक्य बोललो असं होत नाही, तर ते शब्द व्यवस्थितरित्या मांडून त्या शब्दांतून अर्थ पूर्ण झाला पाहिजे। आपल्याला जे काही बोलायचे त्याचा अर्थ पूर्णपणे निघाला पाहिजे, म्हणून संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात। वाक्याचे 2 भाग असतात। यापूर्वी तुम्हाला वाक्य म्हणजे काय हे तर कळालंच, पण आपण आधी अक्षर शिकलो, अक्षरांपासून आपण शब्द बनवायला शिकलो, शब्दांपासून आपण वाक्य बनवायला शिकलो आणि आता वाक्यांचे प्रकार आपण पाहत आहोत। तर वाक्याचे 2 भाग असतात, ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय। तर इथे एक उदाहरण दिले, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो। त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो। या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे। जाणारा कोण आहे? मुलगा। मग सांगायचे कोणाविषयी? मुलाविषयी। म्हणून मुलगा हे काय झालं? त्याचं उद्देश्य। आणि मूळ क्रिया काय आहे? तर जातो, म्हणजेच जातो हे काय आहे? विधेय आहे। या वाक्यातील त्याचा, मोठा हे शब्द जे आहेत ते उद्देशाचा विस्तार आहेत। तर दररोज आणि आगगाडीने हे जे 2 शब्द आहेत ते विधेयाचा विस्तार आहेत। थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की उद्देश म्हणजे काय? तर बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो, बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला आपण उद्देश असे म्हणतो। उद्देश म्हणजेच वाक्यातील कर्ता असतो। उद्देश काय असतो? वाक्यातील कर्ता असतो। हे झालं उद्देशाच्या बाबतीत। आता विधेय पाहूया। आता विधेय म्हणजे कर्म नव्हे, तर उद्देश म्हणजे कर्ता, तर विधेय म्हणजे थोडक्यात क्रियापद होय। विधेय म्हणजे काय?
क्रियापद. ते कसे? जे बोलले जाते त्यास विधेय असे म्हणतात. आपल्याला जे सांगायचे, जे बोलायचे नेमकं, जातो, मुलगा मुंबईला जातो, त्याच्यामध्ये जातो हे क्रियापद होतं मागच्या उदाहरणामध्ये. मग आपल्याला जे बोलले जाते त्यास विधेय म्हणतात. विधेय म्हणजेच वाक्यातील क्रियापद होय. तुम्हाला समजण्यास आणि आठवण ठेवण्यास सोपं जाईल. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद आणि उद्देश म्हणजे वाक्यातील काय? तर कर्ता. उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता. तर उदाहरण इथे देता येईल आपल्याला. शूर तानाजी लढता लढता मेला. याच्यामध्ये आपल्याला उद्देश शोधायचे. उद्देश काय? बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो म्हणजे वाक्यातील कर्ता, तो आपण क्रियापदावरून शोधतो. मरणारा कोण आहे? तानाजी. मरणारा कोण आहे? तानाजी. म्हणून तानाजी हे काय झालं? उद्देश. क्रिया काय झालेली आहे? बोलले काय जाते? तानाजी मेला. म्हणून ते क्रियापद आहे आणि ते म्हणजेच वाक्यातील विधेय आहे. मग आपण जो हा उरलेले शब्द, हा तानाजीच्या अलीकडचा जो उरलेला शब्द आहे शूर, तो काय आहे? उद्देशाचा विस्तार. आणि लढता लढता हे दोन शब्द काय आहेत? विधेयाचा विस्तार. म्हणून ह्याला उद्देश विस्तार म्हटलं जाईल आणि लढता लढता याला विधेय विस्तार म्हटलं जाईल. तर अशा प्रकारे आपण उद्देश आणि विधेय पाहिले. आणखीन काही त्याच्यावरची उदाहरणं पाहूया. पाऊस पडला. या दोन शब्दांमध्ये सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. मग आपल्याला ज्याच्याविषयी बोलायचे, कशाविषयी बोललो आपण? पाऊस पडला, पावसाविषयी. म्हणून ते काय झालं? वाक्यातलं उद्देश. आणि काय बोललं गेलं? पडला, ते झालं विधेय. दुसरं उदाहरण आहे. काल रात्री पाऊस धो-धो पडला. आता फक्त आपण पाऊस पडला हे दोन शब्द वर घेतले वाक्यांमध्ये. आता आपण काय घेतले? काल रात्री पाऊस धो-धो पडला. मग उद्देश तर आपल्याला वाक्यातलं तेच आहे, पाऊस. आणि विधेय काय आहे? पडला. हे दोन शब्द जे आहेत ते आहेत उद्देश आणि विधेय. मग काल रात्री हे दोन शब्द कशाबद्दल अधिक माहिती देतात? पावसाबद्दल. म्हणून त्याला आपण उद्देश विस्तार असे म्हणतो. आणि धो-धो हा शब्द कशाबद्दल माहिती देतो? विधेयाबद्दल. म्हणून त्याला विधेय विस्तार असे आपण म्हणतो. हे झालं उद्देश आणि विधेयाबद्दलची अधिक माहिती. मग आता आपल्याला या पाठामध्ये, या आपल्या वर्गामध्ये अर्थमूलक वाक्याच्या प्रकाराचे फक्त 4 प्रकार शिकायचे. पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य आणि चौथा आहे आज्ञार्थी वाक्य. मग सर्वात पहिले आपण विधानार्थी वाक्याबद्दल विचार करूया. विधानार्थी वाक्याबद्दल सांगायचं तर इथे 2 वाक्य दिलेली आहेत आणि या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, यालाच विधानार्थी वाक्य असे म्हणतात. याबद्दल अधिक माहिती द्यायची असल्यास आपल्याला असे सांगता येईल की ज्या वाक्यात साधे विधान केलेले असते, साधे विधान, त्याला हिंदीमध्ये तुम्ही सरल वाक्य जे म्हणता ते आहे इथे केवळ वाक्य, तेच आहे विधानार्थी वाक्य. तर ज्या वाक्यात साधे विधान म्हणजे एकच वाक्य असते आणि सरळ सरळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. विधानार्थी वाक्य हे होकारार्थी, नकारार्थी किंवा केवळ वाक्याच्या प्रकारातही मोडते. इथे उदाहरण सांगता येईल आपल्याला. माझे घर दवाखान्याजवळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं दिसत आहे का? की यामध्ये आपल्याला दुसरं वाक्य याला जोडलेलं आहे किंवा आणखीन पण, परंतु किंवा आणि असे म्हणून दुसरे शब्द काही जोडलेले आहेत? नाही, हे सरळ सरळ विधान आहे म्हणून याला विधानार्थी वाक्य म्हणतात. दुसरं आहे तो रोज व्यायाम करत नाही. तो रोज व्यायाम करत नाही. या प्रकारच्या वाक्यामध्ये काय आहे? केवळ विधान. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही उदाहरणे सांगता येतील. माझे वडील आज परगावी गेले. सुषमा फुले वेचते. अशा प्रकारचे विधान केलेली वाक्य म्हणजेच विधानार्थी वाक्य होत. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. या प्रश्नार्थी वाक्यांना आपण बऱ्याच दिवसांपासून वापरात आणतो.
आपण जेव्हा पहिलीला होतो तेव्हापासून आपण प्रश्न आणि उत्तर लिहित आलेले आहोत. मग ज्या वाक्यात केवळ प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुला लाडू आवडतो का? लाडू कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच लाडू आवडतो. पण इथे काय आहे? प्रश्नचिन्ह. म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह हे मुख्य असते. तुम्ही सकाळी कधी उठता? किंवा आणखीन वेगळे उदाहरण सांगायचे झाले तर कोणाचे पुस्तक हरवले? किंवा मी आज म्हणू शकते, आज कोणाजवळ पुस्तक नाहीये? असे प्रश्न आपण विचारू शकतो. किंवा यापूर्वीचा गृहपाठ कोणी कोणी केला नाही? हो ना? असे प्रश्न आपण जेव्हा विचारतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. मग ज्या वाक्यामध्ये भावना व्यक्त झालेल्या असतात, भावनेचा उद्गार त्या वाक्यातून व्यक्त होतो, म्हणजेच मनातील भावना व्यक्त करणारे शब्द आपल्याला या वाक्यामध्ये आढळतात, त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, अरे रे, फार वाईट झाले. मग हे अरे रे काय आहे बरं? तर हे केवल प्रयोगी अव्यय आहे, जे आपण मागच्या इयत्तेत शिकलो. तर या केवल प्रयोगी अव्ययांचा वापर ज्या वाक्यात केला जातो, आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात ते शब्द केवल प्रयोगी अव्यय असतात. आणि ह्या शब्दांचा वापर करून जे वाक्य तयार केलं जातं ते आहे उद्गारार्थी वाक्य. अरे रे, फार वाईट झाले. त्याच्यातून शोकाची भावना, दुःखाची भावना दिसते. शाबास, चांगले काम केलेस, यामध्ये आपल्याला प्रशंसेची भावना दिसते. मग या भावनेचा उद्गार काढलेल्या वाक्यांना आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. हा झाला आपला तिसरा प्रकार. पण ह्या उद्गारार्थी वाक्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की मनातील तीव्र इच्छा दाखवण्यासाठी सुद्धा उद्गारार्थी वाक्य वापरले जाते बरं का. मनातील तीव्र इच्छा दाखवण्यासाठी सुद्धा. मग आपल्याला जसं मनातील इच्छा आहे, काय इच्छा आहे तुमची? समोरचा एखादा लठ्ठ मनुष्य पाहिला, तुमच्या मनात वाटतं की बापरे, किती मोठा मनुष्य आहे हा, किती लठ्ठ आहे हा. तेव्हा आपण काय म्हणतो? किती लठ्ठ मनुष्य आहे हा. मग त्यावेळेस सुद्धा आपण त्या मनुष्याबद्दल किती हा शब्द वापरला, इथे प्रश्न नाही विचारला, पण आपण त्याच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर मी पंतप्रधान झालो तर, तुमच्या मनातली इच्छा आहे ना, पंतप्रधान झालो तर, मी डॉक्टर झालो तर, मी राष्ट्रपती झालो तर, किंवा मी पाऊस झालो तर. तर अशा ज्या भावना आहेत आपल्या मनातल्या, त्या मनातल्या इच्छा आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी किंवा त्या दाखवण्यासाठी सुद्धा उद्गारार्थी वाक्य वापरले जाते. चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता ज्या वाक्यातील क्रियापद आज्ञार्थी असते, लक्षात घ्या, ज्या वाक्यातील क्रियापद आज्ञार्थी असते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. जसे ही उदाहरणे आपल्याला पाहता येतील. मुलांनो, रांगेत चला. तर रांगेत चालण्यासाठी आपण मुलांना सांगितलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे. दुसरं उदाहरण आहे, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. तुमचं आरोग्य उत्तम राहायचंय तर तुम्ही व्यायाम करा अशी आज्ञा इथे दिलेली आहे. या व्यतिरिक्त वर्गामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा काय म्हणतात शिक्षक? सर्वांनी इकडे लक्ष द्या. म्हणजेच काय? लक्ष देण्याची आज्ञा तिथे आपल्याला दिसते. त्यानंतर आणखीन काय म्हणतात बरं? मुलांनो, अभ्यास करा असे सुद्धा आपले शिक्षक आपल्याला म्हणत असतात. आणि आता आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसून येतं, रक्तदान करा, देशासाठी बलिदान करा, अशा प्रकारचे आज्ञा देणारे जे क्रियापद आपल्याला दिसतात त्या वाक्यांमध्ये, त्या वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या या अर्थमूलक प्रकारातील किती प्रकार शिकलो? 4 प्रकार. एक विधानार्थी वाक्य, दुसरं प्रश्नार्थी वाक्य, तिसरं उद्गारार्थी वाक्य आणि चौथं
आज्ञार्थी वाक्य. तर विधानार्थी वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. आणि इतर जे प्रकार आहेत ते आपण आता पुढच्या वेळेस जेव्हा आपल्याला असतील तेव्हा आपण ते पाहूयात. आणि राहिले रचनामूलक प्रकार, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. तर हे जे प्रकार आहेत ते प्रकारही आपण पुढच्या भागात पाहूया. आणि ह्या रचनामूलक प्रकारासाठी आपल्याला काय उपयोगी आहे, तर हे जे उद्देश आणि हे जे विधेय आहे ते उद्देश व विधेय हे आपल्याला रचनामूलक प्रकारासाठी कामी येतं. पण तरीही आपल्याला माहिती असावं आणि वाक्याचे प्रकारांच्या सुरुवातीलाच हे घेतलं जातं आणि म्हणून आपण ही उदाहरणंसुद्धा त्यावरची पाहिली. तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहावा आणि नीट समजून घ्यावा आणि हे चारही प्रकार जे आपण आज पाहिले त्यांचा सराव व्यवस्थित करावा. इथे अजून वेगळी उदाहरणं काही तुमच्यासाठी दिलेली आहेत. तर आज आपण वाक्यांच्या प्रकारामध्ये 4 प्रकार शिकलो. कोणते? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य व आज्ञार्थी वाक्य. या दिलेल्या स्लाइडमध्ये तुम्ही इतर उदाहरणंसुद्धा पाहू शकता आणि ती वाचन करून आपल्याला लिहून सुद्धा काढायची आहेत आणि इतर व्यवस्थितरित्या पाठांचे वाचन करून त्यातून आपल्याला ह्या 4 प्रकारांची वाक्य शोधायची सुद्धा आहेत. तर धन्यवाद.